शेवंतीचे झाड मस्त छान असे सुंदर फुटलेले आहेत, छान असे आलेले आहेत. पण हे फुलं लागून आता हे राहिलेलं पण काढून टाकणार आहे, कारण फुलांचा सीजन आता संपलेला आहे. त्याच्यामुळे आपण हे वेस्ट आता काढून टाकणार आहे. आपण खूप असे फुलं आलेले आहेत, सुंदर असे फुलं आहेत मस्त. आता याचा सीजन संपलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे आपण काढून टाकणार आहे. काढून टाकल्यामुळे हे दुसरे चांगले मस्त फुटलेले आहे शेवंती ही छान येईल. आणि आता हे फुलं लागून आता याचा सीजन संपलेला आहे, ते आपण आता तोडून साईड काढणार आहे. तर आपण हे साईडला काढून घेतलेलं आहे. तसं ठेवूया, म्हणजे सुकलं की ह्याचा खत तयार होईल. आपण हे काढून आता इथे ठेवून घेतलेलं आहे. याची फुलं सुकलेली आहेत, त्याच्यामुळे आता आपण ही पण काढून घेणार आहे. सुकलेले आता एक वेस्ट काढून घेतलं पाहिजे, म्हणजे दुसरं झाड तयार होतं. ते बारीक बारीक असे फुटून आलेले फुटवे मस्त छान मोठे होतील काढल्यावर. आता तोडून काढल्यावर निघतंय मस्त छान. मला तोडायला दुसऱ्याची काही गरज लागत नाही. मस्त छान असं हाताने तोडून काढले. ते आपण काढून टाकले आणि हे आपण बॉटलमध्ये आपण लिक्विड खत तयार करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे झेंडूच्या फुलाचं आहे, हे मोसंबीचं आहे, हे बी झेंडूच्या फुलाचं आहे, हे केळीपासून तयार केलेलं आहे, हे पण आपण केळीपासून तयार केलं आहे, हे पण केळीचंच आहे. हे सगळं आपण वेस्ट मटेरियल ठेवलेलं आहे. तर आपण ह्याच्यातून कचरा साफ करून घेऊया. कचरा साफ केल्यामुळे हे फुटलेले आहेत शेवंतीचे, ते व्यवस्थित आपले झाडं मस्त छान असे राहतात. पुढच्या वर्षी आपल्याला याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे आपण हे सगळं असं मस्त स्वच्छ करून ठेवलं की छान मस्त फुटे मोठे होतात. तर आपण ही कुंडी साफ करून घेऊया.
ही शेवंती मरून कलरची आहे. मस्त छान अशी सुंदर फुलं दिसतात. मरून कलरची शेवंती. अपराजिताचा पण वेल आहे. तर आपण कुंड्या सगळ्या स्वच्छ करून घेऊया, म्हणजे छान वाटन स्वच्छ केल्यामुळे. कुंडी आपली मस्त आता स्वच्छ झालेली आहे. आपण सगळं हे काढून घेतलेलं आहे. यात पुदिना आलेला आहे मस्त. पारिजातचा वेल आहे. यात सगळंच उगवलेलं आहे मिक्स. तर आपण हे सगळं स्वच्छ करून घेतल्याने चांगलं वाटेल. तर हे फुटवे मस्त छान वाढतील आता ह्याच्यामध्ये. दगडे ज्यातले घाण सगळी काढून घ्यायची.